माझी मम्मी कुठे गेली? मम्मी पुढे गेली. रामकृष्ण हरी. मन प्रसन्न करणारं सूर्योदय, खोल खोल दऱ्या, वळणा वळणाचे रस्ते पाहून आम्ही सुरुवात केली यमुनोत्रीची पहिली ट्रेकिंग. उंचच उंच असणारे डोंगर आणि त्याच्यावरती असणारी बर्फाची हिम शिखरं पाहून सगळ्यांना खूप कुतूहल वाटत होतं. छोटी कशाला आप्पा कसं वाटतंय? गारगार वाटतंय. दऱ्या पाहून काय वाटतंय? दऱ्या पाहून असं वाटतंय धडकी तरी तुम्ही पुढे नाही बसले कोणी. बीपी नका वाढू कोणाची बीपी वाढेल असं नका काही करू. मळमळल्यासारखं होते मळमळल्यासारखं. नका नका व्याकी नका काय होतंय? हे तुम्हाला काय वाटत होत नसेल? हा छान वाटतंय ना. सुखद धक्का म्हणतात त्याला, सुखद धक्का है की नाही नाना? म्हणलं आता तुम्हाला ह्या बाजूने दिसतंय का इकडचं? नाही दिसत आम्हाला. 2 मिनिटं काही याच्यामध्ये तिकडे हे होतं ना. इकडे काय दिसत नाही, इकडे पाणी दिसते आम्हाला. हा. तुमचं काय चाललंय? हायकिंग गार्डन. ह्या प्रदेशात आपली ही पहिलीच वेळ यायची आणि त्यात असे चढाईची कामं आपल्याला जमतील का, हाच प्रश्न सर्वांच्या मनात येत होता. खरा इंटरव्ह्यू ना समाजाचं घ्यायला पाहिजे. ते तिकडे सर्वजण घाबरले नव्हते एवढं मात्र खरं. सगळ्यांचा हसत खेळत मजा मस्करी करत प्रवास चालू होता आणि एवढं बोलता चालता आम्ही पोचलो यमुनोत्रीच्या पायथ्याशी. बोला रामकृष्ण रे. नाही आज यमुनोत्रीचा ट्रेक आम्ही सुरू केलेला आहे आणि निघता करता सकाळी उशीर झाल्यामुळे 9 वाजले आम्हाला. आज 9 वाजता चालू केलंय आणि आम्ही बूट नव्हते घेतले. बऱ्याच अशा गोष्टीत आम्ही ज्या पुण्याहून घेताना राहिलो गडबडीमध्ये, तर ते घ्यायच्या नादामध्ये काठी वगैरे घ्यायच्या नादात आमचा ग्रुप सगळा गेलाय पुढे निघून. आणि काय इथं आल्यावर 1-2 गोष्टी लक्षात आल्या की तुम्ही येताय तो पिरियड प्लस इथलं वातावरण आणि तुमची फिजिकल स्ट्रेंथ, ह्या 3 गोष्टीवर इथली मजा अवलंबून आहे. तुम्हाला यायचा पिरियड माहित नसेल, तुम्ही गर्दीच्या टायमिंगला आला, गर्दीमुळे त्रास होईल. इथलं वातावरण, आता ऊन पडले छानपैकी कवळं वातावरण, जर का बर्फ वगैरे पडत असेल ज्याची आपल्याला सवय नाही युज्युअली, त्याच्यामुळे एक त्रास होऊ शकतो. आणि फिजिकल स्ट्रेंथ अजिबातच सवय नसेल चालायची, धावपळ करायची, तर त्याच्यामुळे त्रास होऊ शकतो. या ठिकाणी बघा बाबा. चला आप्पा बाबा रामकृष्ण हरी. चला 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 पुढे चला. नको या ठिकाणी वयस्कर माणसं पटापटा चालतात. आम्ही तरणी ताठी पोरं मागं राहिलो सगळ्यांच्या. चला. यमुना महाराणी की जय हो. काय 1 किलोमीटर भर चालल्यानंतर निघताना आपण फार सजून धजून निघतो एकदम. टोपी, शर्ट बिर्ट, जर्किंग. 1 किलोमीटर भर चालल्यानंतर ना सगळी ग्रूमिंग जाती वाहून आपल्याला जसं पाहिजे तसं आपण हे करतो. आता ऊन पडले, हे जॅकेटमुळे व्हायला लागले गरम. दमली
जिरली का? नाही नाही, चालल्यात. हात करा इकडे बघा. वा वा. लोकांचं कष्ट आहे भाऊ खरंच. अप्पा, माझी मम्मी कुठे गेली? मम्मी पुढे किती काय बाबा, वयस्कर माणसांना बाळस आलंय ना, आमचे कटकट वाजायला लागले गुडघे इथे. हा बसून बसून करताय. काय आमच्यापेक्षा जास्त व्यायाम तुमचा आहे. होय, चला. मला जय यमुना मैया की. जय यमुना मैया की जय. जय. एक काम करा, तुम्हीच करा, आम्ही जातो घे. वाटच देईन तिकडे जायला. या लोकांमुळे चालणाऱ्यांना थोडासा त्रास होतो, पण नाण्याला दोन बाजू असतात. तसंच या ठिकाणी देखील आहे. या लोकांमुळे वयस्कर माणसांना ही यात्रा घडते. जनावरांना ते मारत देखील असले तरी त्यांची ते तितकीच काळजी घेतात. हे तितकंच खरं आहे. हे अवघड आहे सगळ्यात. इथंच बहुतांश माणसं दमतात. घोडे जबाब देतात तिथं आपले पाय काय करतील. क्या बात है, वाह बहुत बढ़िया. नाही चल. ट्रेक चालू करून 2 तास झालेले आहेत आणि आता बऱ्यापैकी आमचा सगळा ग्रुप फुटून सगळेजण एकटेच राहिलेले आहेत. काही जण घोड्यावरून वरती गेले असतील, काही जण मागे तर सगळ्यात आम्ही आहोत, काही जण हळूहळू चालू असतील. हे आमच्या अजून एक आत्या शालनताई, त्यांच्या वयाच्या मान्याने इथपर्यंत चढलंय. हे पण खूप मोठी गोष्ट आहे. सावकाश चला, जाऊ दे. हे आमचे व्यवहार ठरवायला. नाही कसं वाटतंय तुला चालून? सांग चल आता, बाबांना दाखवायचे. वा वा, फायनली ट्रेक पूर्ण झालेला आहे. निम्मा घोड्यावरून का होईना, आहे की नाही? हे आम्ही नाही, आम्ही चालत हे घोड्यावर केला म्हणून घोड्यावर आले. दोन होता बाई. आता हे बाकीचे कुठं राहिले रे? ते दुष्काळ में 13वा महिना. गारा पडायला लागले तर गारा. आणि आलो इकडे गरम कुंडावर स्नान करायला. आणि आता सगळं कॉकटेल बर्फच पडायला लागला. बरं हे पत्र्याचे शेड्स असल्यामुळं थोडासा आडोसा मिळालेला आहे. आज सोमवार फराळ खिचडी खातोय सोबत. तिखट बनवली सोबत. आता हा ग्रुप सोडायचा नाही शेवटपर्यंत. रामकृष्ण हरी. आता खाली निम्म उतरत आलेलो आहे. या ठिकाणी मेजर गोष्टी अशी, बरेच जण म्हणतील चांगले इक्विपमेंट घेऊन जा, भारीतले मोजे, भारीतले बूट, सॉक्स वगैरे. तर एक गोष्ट आणखीन काय लक्षात आली की बाबा किती भारीतल्या गोष्टी घ्या, काठी भारीतली घ्या वगैरे वगैरे. पण ह्या सगळ्या गोष्टी देवस्थानपाशी गेल्यावर तुम्हाला बाहेर कुठेतरी ठेवावे लागतात. आणि थोडक्यात बूट काढावे लागतात. बूट काढले की सॉक्स पण तुम्हाला हे करावे लागतात. आणि इथं पडलेला आहे पाऊस, बघू शकता सगळीकडे चिखल झालेला आहे. जर तुमचा पाय चिखलात भरला, पाण्यामध्ये भिजला, तर किती पण भारीतला बूट आणि किती पण भारीतले सॉक्स असले तरी पण त्याचा काही उपयोग होत नाही. थंडी एवढी आहे, हात आहेत का नाही समजत नाही. रामकृष्ण हरी. या ठिकाणी आमचा यमुनोत्रीचा आजचा ट्रेक पूर्ण झालेला आहे.
जाताना एकदम छान वातावरण होतं, ऊनही पडलं नव्हतं, छान वारं वाहत होतं, गरम झालं नाही. पण चढ अवघड असल्यामुळे आमचा जो चढण्याचा पोटेन्शियल होता तो थोडा हळूच राहिला त्या मानाने. तरी आम्ही सर्वांनी 4 तासामध्ये चढण्याचा ट्रेक पूर्ण केला. तिथे वरती गेल्यावर अचानक खूप जोरात पाऊस, म्हणजे अतिशय गारपीट देखील झाली. इतका जोरात पाऊस आणि म्हणल्याप्रमाणे आमच्या हातांची बोट, पायांचे तळवे अगदी सुन्न पडले होते. त्याच्यानंतर आज सोमवार असल्यामुळे फराळ केला आणि फराळ केल्यानंतर अवघ्या तासाभरामध्येच, 1.5 तासाच्या फरकामध्ये आम्ही नॉनस्टॉप ट्रेक करत खाली आलो. आणि हे जे नयनरम्य वातावरण आपण पाहत आहात, हे वातावरण सोडून जाण्याचं मन होत नाही, पण ग्रुपला सोडून आपल्याला जास्त वेळ मागे राहता येणार नाही. आणि आणखीनही पुढेही बहुत करणे आहे या न्यायाने. जय यमुना मैया की. चल. वा वा. हातपाय टेकवीत जोतजण मुश्किलीने आपल्या सीटपर्यंत जाऊन पोचला. त्याच्यानंतर आम्ही हॉटेलपर्यंत कसे बसे पोचलो आणि जेवून जोतजण आपल्या रूममध्ये जाऊन गुडप झोपला. यमुनोत्रीचा ट्रेक केदारनाथचा एक प्रकारे डेमोच आहे. हा जो ट्रेक पूर्ण करेल त्याला केदारनाथ चढायला काहीच अवघड वाटत नाही.